काळवीट अभयारण्य, रेहकुरी। वन म्हणजेच जंगलांना मानवी जीवनात प्राचीन काळापासून एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33% क्षेत्र हे वनाखाली असणं आवश्यक आहे। महाराष्ट्राचं एकूण भौगोलिक क्षेत्र 3,07,713 चौरस किलोमीटर असून 61,579 चौरस मीटर इतकं वनक्षेत्र आहे। त्याची भौगोलिक क्षेत्राशी टक्केवारी 20% आहे। हे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे। वनस्पतींचा ऱ्हास होत असल्यानं याचा परिणाम पर्जन्यमानावरही झाला आहे आणि निसर्ग चक्रात बिघाड झाल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। वन्य प्राण्यांना सुद्धा या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे। त्यांचा अधिवास नष्ट होऊ लागल्यानं वन्य प्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे। म्हणूनच वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या अनुसार वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाचं रक्षण करण्यात येतं। 29 फेब्रुवारी 1980 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील रेहकुरी इथं काळवीट अभयारण्य घोषित करण्यात आलं। या अभयारण्याचं क्षेत्र 2.17 चौरस किलोमीटर एवढं आहे। काळविटांचं संरक्षण आणि संवर्धन यासाठी स्थापन केलेलं हे राज्यातलं पहिलं अभयारण्य आहे। काळवीट हा एक देखणा प्राणी आहे। रेहकुरी अभयारण्य हे मुख्य वनसंरक्षक वन्यजीव विभाग, पुणे यांच्या अखत्यारीत येतं। रेहकुरी अभयारण्यातील काळविटांची संख्या 500च्या आसपास आहे। वेगानं धावणाऱ्या प्राण्यांपैकी एक म्हणजे काळवीट होय। हा प्राणी ताशी 100 किलोमीटर वेगानं धावू शकतो। देऊळगाव रेहकुरी काळवीट अभयारण्य हे पुण्यापासून 140 किलोमीटर अंतरावर आहे। हे अभयारण्य उष्ण कटिबंधीय पानझडीचं काटेरी वन या प्रकारात मोडतं। माळरान परिसंस्थेमध्ये या अभयारण्याचा समावेश होतो। या अभयारण्यातील वन्य प्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि वृक्षवेली यांची विपुल समृद्धता अभ्यासकांना आकर्षित करते। विविध प्रकारचे वन्य प्राणी इथे आढळतात। पक्षी निरीक्षकांना इतर विविध पक्ष्यांची मांदियाळी पाहायला मिळते। त्याचप्रमाणे विविध प्रकारचे वृक्ष आणि गवतांचे प्रकारही इथे आढळून येतात। पर्यटन विकासाला असणारा भरपूर वाव लक्षात घेऊन वन्यजीव विभाग, पुणे यांनी इथला विकास आराखडा तयार केला। निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीनं मूलभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत। वन्यजीवांकरता पिण्याच्या पाण्यासाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत। वन्य प्राण्यांसाठी खाद्य म्हणून आवश्यक असणाऱ्या गवताची लागवड इथे करण्यात आली आहे। निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गाबद्दल माहिती घेण्यासाठी विश्रामगृह उभारण्यात आलं आहे। निसर्ग पर्यटकांना विसावा आणि वनभोजन घेण्यासाठी पॅगोडा तयार करण्यात आले आहेत। नयनरम्य निसर्ग आणि वन्य प्राणी यांचं निरीक्षण करून मनमुराद आनंद घेता यावा यासाठी इथे निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत। पर्यटकांना निसर्ग, पर्यावरण, वन, वन्य प्राणी यांची माहिती व्हावी या उद्देशानं निसर्ग माहिती केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे। यामध्ये विद्यार्थी आणि निसर्गप्रेमी नागरिकांना चित्ररूप आणि सविस्तर माहिती देण्यात येते। जंगलातल्या विविध गवत प्रजाती तसंच वृक्ष प्रजातींची ओळख होण्यासाठी, त्यांना जवळून पाहण्यासाठी निसर्ग पायवाटा तयार करण्यात आल्या आहेत। वन्य प्राणी आणि पक्षी यांची माहिती देणारे माहिती फलक जागोजागी लावण्यात आले आहेत। वनविहार करताना
नेहमी मोठे वन्य प्राणी दिसतीलच असं नाही, पण छोटे प्राणी, पक्षी आणि कीटकही आपलं मन मोहून टाकतात। या जैवविविधतेकडेही आपण अवश्य लक्ष द्यायला हवं। काळविटासारख्या देखण्या डौलदार प्राण्याच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी आपल्या प्रत्येकाचं योगदान आणि सहकार्य अत्यंत गरजेचं आहे। वन आणि वन्य प्राणी यांच्या संरक्षण आणि संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचं मोलाचं काम या अभयारण्यातले अधिकारी आणि नियुक्त कर्मचारी वर्ग अविरतपणे करत आहेत। अभयारण्यात दिसणारी हिरवीगार वनश्री, वर दिसणारं निळशार अथांग आकाश, झुळझुळणारा मंद वारा, त्यावर डोलणारी पानं, किलबिल करणारे पक्षी आणि स्वच्छंद बागडणारे प्राणी हे आपल्याला एक आनंदी उत्साही विश्वास देऊन जातात। क्षणभर का होईना आपल्याला आपले सर्व ताणतणाव, चिंता विसरायला लावतात यात शंकाच नाही। इथल्या विश्रामगृहाचं आरक्षण करण्यासाठी संपर्काचा पत्ता असा आहे: वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय, रेहकुरी।